नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर येथे असलम बिनसाद यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. तिरंगा न्यूज व बिनधास्त न्यूजचे संपादक, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन मानव अधिकार सर्वांसाठी या संघटनेचे महाराष्ट्र कोऑर्डिनेटर असलम बिनसाद यांचा वाढदिवस संगमनेर येथील न्यूज NMP कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संगमनेर शहरातील पत्रकार, संपादक तसेच मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी असलम बिनसाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी प्रजासत्ताक न्यूजचे संचालक सलीम शेख, तिरंगा न्यूज संगमनेरचे राजेश जेधे, योद्धा फॉर जस्टिसचे संजय बंडू क्षत्रिय, बुलंद वेग न्यूजचे आनंद बनभेरू, NR ट्रान्सपोर्टचे संचालक हाजी अहमद शेख, मानवाधिकार संघटनेच्या बानोबी शेख, न्यूज NMPचे कार्यकारी संपादक शौकत पठाण, उपसंपादक जमीर बब्बू शेख, जिल्हा प्रतिनिधी रफिक सौदागर आदी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी असलम बिनसाद यांच्या पत्रकारिता, मानवाधिकार संघटना व सामाजिक कार्यातील योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी असलम बिनसाद यांनी सर्वांचे मनापासून आभार मानत उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे. माझे मानसपुत्र आणि तिरंगा न्यूजचे संपादक असलम भाई बिनसाद यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना उदंड असे आयुष्य लाभो हीच सदिच्छा. आमचे मार्गदर्शक श्रीरामपूरचे पत्रकार असलम भाई, तिरंगा न्यूजचे संचालक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक असलम भाई यांना प्रजासत्ताक न्यूज, NMP न्यूज, तिरंगा न्यूज, आमचे मार्गदर्शक मित्र क्षत्रिय योद्धा चे संपादक आणि बनबेरू आणि आमची वहिनी बानोबी आणि बब्बू भाई. ए बब्बू आ ना इधर, अरे इधर आ, इधर हा ना. आणि बब्बू भाई यां सर्वांच्या तर्फे संगमनेरमध्ये त्यांचा भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आज इथे श्रीरामपूरचे पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव असलेले, अनुभव असलेले आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया याच्यामध्ये अतिशय जुन्या जाणत्या लोकांमध्ये त्यांचं नाव आहे असे तिरंगा न्यूज या न्यूजचे मालक आणि प्रवर्तक संपादक श्री असलम भाई शेख, श्रीरामपूरहून असलम बिनसाद असं आहे. असलम भाई बिनसाद हे संगमनेरमध्ये आमच्या सर्व मित्र परिवाराच्या प्रेमामुळे येथे वाढदिवस करण्यासाठी खास इथे आलेले आहेत. यांचे आम्ही आमच्या सर्व मित्र परिवारांतर्फे स्वागत करतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या या क्षेत्रातील मोलाचं मार्गदर्शन द्यावं व आमच्याकडून काही गोष्टी कमी असल्यास त्या आम्हाला परिपूर्ण करावं हीच आम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना आम्ही ह्या रमजान ईदच्या पवित्र दिवसात त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून समाजसेवेचं कार्य उत्तरोत्तर चांगलं घडत जावं ही शुभेच्छा देतो. दोन संपवतो. वाढदिवसाच्या तुम्हाला धन्यवाद. इकडे बघा रावशेठ इकडे बघा. आता इकडं आमचे मार्गदर्शक श्रीरामपूरचे पत्रकार असलम भाई, तिरंगा न्यूजचे संचालक आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक असलम भाई यांना
प्रजासत्ताक न्यूज, NMP न्यूज, तिरंगा न्यूज, आमचे मार्गदर्शक मित्र क्षत्रिय योद्धा चे संपादक आणि बनबेरू आणि आमची वहिनी बानोबी आणि बब्बू भाई, ए बब्बू आ ना इधर, अरे इधर आ, इधर देख इधर, हा ना, आणि बब्बू भाई यां सर्वांच्या तर्फे संगमनेरमध्ये त्यांचा भव्य वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आज इथे श्रीरामपूरचे पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव असलेले, अनुभव असलेले आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडिया याच्यामध्ये अतिशय जुन्या जाणत्या लोकांमध्ये त्यांचं नाव आहे असे तिरंगा न्यूज या न्यूजचे मालक आणि प्रवर्तक संपादक श्री असलमभाई शेख श्रीरामपूरहून असलम बिनसाद. बिनसाद. असं आहे. असलमभाई बिनसाद हे संगमनेरमध्ये आमच्या सर्व मित्र परिवाराच्या प्रेमामुळे येथे वाढदिवस करण्यासाठी खास इथे आलेले आहेत. यांचे आम्ही आमच्या सर्व मित्र परिवारांतर्फे स्वागत करतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या ह्या क्षेत्रातील मोलाचं मार्गदर्शन द्यावं व आमच्याकडून काही गोष्टी कमी असल्यास त्या आम्हाला परिपूर्ण करावं हीच आम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. आणि त्यांना आम्ही ह्या रमजान ईदच्या पवित्र दिवसात त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून समाजसेवेचं कार्य उत्तरोत्तर चांगलं घडत जावं ही शुभेच्छा देतो. दोन संपर्क. माझे मानसपुत्र आणि तिरंगा न्यूजचे संपादक असलमभाई बिनसाद यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना उदंड असे आयुष्य लाभो हीच सदिच्छा. आज संगमनेर येथे NMP न्यूज चॅनलचे संपादक आमचे शौकतभाई शेख तसेच बानोबी शेख, ते संगमनेरचा एक वाघ म्हणून त्यांचं एक गाणं सध्या प्रसिद्ध झालेलं आहे, वाघिणी बोलून. अशा यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज मी आलो. या ठिकाणी यांनी माझा वाढदिवस साजरा केला. खूप असा मनाला जवळून स्पर्श करणारा होता. त्यामध्ये आमचे तिरंगा न्यूजचे राजेशभाई जेदे, संजय क्षत्रियजी, सलीमबाई, आनंद बनबेरू, आमचे पाकिजा मल्टी सर्व्हिसेसचे बब्बूबाई, तसेच आमचे मुन्नाबाई, या सर्वांनी या ठिकाणी जो याच्यावरती सत्कार केला, या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी या सर्वांचं एक आभारी आहे, ऋणी राहील. आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक असो किंवा प्रिंट मीडिया असो यामध्ये काम करत असताना अनेक संकट किंवा अनेक अडचणी ज्या येतात, तर आपल्या पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण ते सोडवण्याचा देखील प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी आपल्याला जेव्हा पण गरज पडेल, रात्र असो दिवस असो, त्यावेळेस मी तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आमचा वाढदिवस साजरा केला. असंच प्रेम राहू द्या कायम स्वरूपी. बस इतकं बोलतो, थांबतो. आणखीन काही खूप आहे बोलायला, पण सगळं जर बोलून राहिलं झालं तर संपून जाईल. आज आमचे मार्गदर्शक प्रिंट मीडिया अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच तिरंगा न्यूज 24 संचालक आणि ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारचे राज्याचे आमचे पदाधिकारी, मानवाधिकार संघटनेचे, त्यांचा आज वाढदिवस असे आमचे मार्गदर्शक, आमचे मीडियामधले आमचे गुरु असलमभाई बिनसाद, आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि आज आमच्या सर्वांच्या, आमचे जे संगमनेरचे ज्येष्ठ पत्रकार सलीमभाई असतील, तिरंगा न्यूजचे राजेशजी जेदे असतील, आमचे आता नव्यानेच आता योद्धा जस्टिस फोर हा एक चॅनल चालू केलेले आमचे संपादक संजू शेठ उर्फ बंडू क्षत्रिय, त्याचप्रमाणे आमचं आजचं हे कार्यालयाचं जे ठिकाण आहे न्यूज NMPचं, या ठिकाणी सर्वांनी त्यांना आग्रह केला आणि त्या आग्रहाच्या खातर ते संगमनेरमध्ये त्यांचा वाढदिवस करण्यासाठी आले. सर्वप्रथम तर त्यांना आम्ही वाढदिवसाला इथपर्यंत आले त्याचे आभार मानतो का ते आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले. त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकार केला. आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा जो पण वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला त्यांनी तो स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे आभार.
आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस आमच्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा देखील अगदी उत्साहात संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुठलेही गालबोट न लागता रमजानचा सण आणि शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा हा एकंदरीत सोबत आला आणि त्या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप मिळालं. सर्व धर्मीयांच्या लोकांनी त्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर कालच अस्लम भाईचा वाढदिवस होता, परंतु ते देखील श्रीरामपूरमध्ये त्या उत्सवामध्ये सामील होते. श्रीरामपूरमध्ये देखील शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. त्याच्यामध्ये अस्लम भाईचा सहभाग होता, त्यामुळे ते काल येऊ शकले नाही. त्यामुळं आज त्यांचा वाढदिवस आमच्या या कार्यालयामध्ये छोट्या खाणी संपन्न केला आणि सर्वांच्या वतीने मी पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो. संगमनेरच्या सर्व पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि ईश्वर अल्लाचरणी प्रार्थना करतो का त्यांचं पुढील भावी आयुष्य हे सुख समृद्धी आणि भरभराटीचं निरोगी जावं हीच इच्छा. धन्यवाद. गावावर तुम्ही माना, दोन शब्द जरी गावावर- नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी.